आज आपण संत श्रेष्ठ ज्ञानराज माऊली यांच्या हरिपाठामधील अभंग क्रमांक 16वर मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. हरी बुद्धी जपे तो नर दुर्लभ, वाचेसी सुलभ रामकृष्ण नामे उन्मनी साधली, तयासी लादली सकळ सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले, प्रपंच निवाले साधू संगे, ज्ञानदेवी नाम रामकृष्ण ठसा, येणे दश दिशा आत्मा राम, हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करे. प्रथम मी संत श्रेष्ठ ज्ञानराज माऊली यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज, संत श्रेष्ठ सोपानदेव महाराज, संत श्रेष्ठ आईसाहेब कर्णी यांच्या चरणी, चारही भावंडाच्या चरणी साष्टांग दंडवत घालून पांडुरंग परमात्मा, जगद्गुरु तुकोबाराय यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो. माऊली अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात, हरे बुद्धी जपे तो नर दुर्लभ, वाचेसी सुलभ रामकृष्ण. आता हरे बुद्धी जपे तो नर दुर्लभ, जो मनुष्य त्याच्या जीवनामध्ये हरी बुद्धीने त्या भगवंताचं नाम घेतो, तो मनुष्य या जगामध्ये दुर्लभ आहे, विरळ आहे. आणि त्या मनुष्यानं वाचेची सुलभ रामकृष्ण, वाचेला सुलभ असणारं रामकृष्ण नाम आहे. मात्र हरी बुद्धी जपे, कारण हरी बुद्धी जपे म्हणतात माऊली. आता कारण बुद्धीचे विज्ञानानं 9 प्रकार सांगितलेले आहेत. कारण अध्यात्मामध्येही बुद्धीचे अनेक प्रकार सांगितलेले आहेत. आपण अनेक प्रकारच्या बुद्धीबद्दल विवेचन मांडलेलं आहे माझ्या जीवनामध्ये. कारण माऊलीनेही हरिपाठामध्ये 2 बुद्धीबद्दल बोललेले आहेत, सुबुद्धी आणि दुसरी समबुद्धी माऊलीने या हरिपाठामध्ये आलेली आहे. आपण त्याच्यावर चिंतन मांडलेलं आहे. आता माऊली म्हणजे प्रत्यक्ष ज्ञानच, ज्ञानाचे सागर, प्रत्यक्ष एकतर भगवान विष्णूचा अवतार म्हणजे जगाचा मालक माऊली आहेत. त्यांची भाषा उच्च कोटीची आहे, म्हणून त्यांची भाषेमधलं आपल्याला समजणं, कारण उच्च कोटीचं ज्ञान असल्यामुळे सहज समजणं अत्यंत कठीण असणारी गोष्ट आहे. म्हणून आध्यात्मिक बुद्धीमध्ये 5 स्तर मानले जातात. आता आध्यात्मिक बुद्धी कशाला म्हणायचं? जो मनुष्य त्याच्या जीवनामध्ये चेतनेचा आध्यात्मिक अवस्थेमध्ये प्रवेश करण्यासाठी त्याचा चेतनेचा कारण स्तर उंच वाढवितो, पहिलं लक्षण झालं. दुसरं, पवित्र भावनेने त्याच्या जीवनामध्ये दैनंदिन कर्म करतो. तिसरं लक्षण आहे क्षेम. चौथं लक्षण आहे कारण मोह नसणे. आणि 5वं लक्षण आहे निर्भयता. हे आध्यात्मिक बुद्धीचे लक्षण सांगितले आहेत. पण याच्या व्यतिरिक्त माऊलीची जी बुद्धीबद्दल बोलले की तुमच्या जीवनामध्ये कारण हरी बुद्धी असेल असा मनुष्य या जगामध्ये दुर्लभ आहे, विरळ आहे. याच बुद्धीने तुमच्या जीवनामध्ये त्या भगवंताचं नाम घ्यावं लागतं. मग मात्र तुमच्या जीवनामध्ये नाम सुलभ आहे, सोपं आहे असं माऊली सांगतात. आता आपल्या जीवनामध्ये हरी बुद्धी म्हणजे काय हे आपल्याला पाहावं लागेल. कारण हरी हा शब्द जो आहे, हरा या शब्दापासून हरी हा शब्द तयार झालेला आहे. हरा म्हणजे काय? हराचा अर्थ होतो कारण आपल्या मनाला हरविणे किंवा मन हरण करणे, मन आपल्या ताब्यात घेणे किंवा मनावर विजय मिळविणे, त्याला हरा असं म्हटलं जातं. म्हणून जो हरीची भक्ती करणार आहे त्याचं मन त्याच्या अधीन असलं पाहिजे. मन तुमच्या अधीन असल्यानंतर इंद्रियही तुमच्या अधीन होतात. आणि हे मन अधीन करून घेणं, म्हणून तो मनुष्य या जगामध्ये दुर्लभ आहे, विरळ आहे. कारण मनाला अधीन करून घेणं, इंद्रिय आपल्या अधीन राहणं ही सोपी गोष्ट नाही. कारण याच्याबद्दल माऊलीने ज्ञानेश्वरीमध्ये बऱ्याच वेळा सांगितले, आपण त्याच्याबद्दल बऱ्याच वेळेस विवेचन मांडलेलं आहे. मग कसली भक्ती लागते? हरिभक्ती म्हणजे नेमकी कोणती भक्ती? हरिभक्ती कशी ओळखावी? तो हरिभक्त आहे
किंवा त्याची हरिभक्ती आहे. याच्यावर मी उदाहरण देतो. राधाला तिच्या जीवनामध्ये तिचं मनच राहिलेलं नव्हतं. मनाला तिनं हरण केलं होतं. मन तिच्या जीवनामध्ये शिल्लकच राहिलेलं नव्हतं. मन, कारण ती भगवान श्रीकृष्णाच्या प्रेमामध्ये ती वेडी झालेली होती. रात दिवस भगवान श्रीकृष्णाशिवाय तिला तिच्या मनी, ध्यानी, स्वप्नी काहीच दिसत नव्हतं. अशी निस्सीम असणारी भक्ती त्या राधेची. म्हणून या जगामध्ये राधाकृष्ण आपण म्हणत राहतो. कारण राधेच्या भक्तीला या जगामध्ये तोडच नाही. त्याच भक्तीला हरिभक्ती म्हणतात. राधेला तिच्या जीवनामध्ये कारण हाराही म्हटलेला आहे. कारण तिनं हरविलेला आहे, मनाला हरविलेला आहे, भगवंताला सुद्धा हरविलेला आहे राधेनं. कारण भगवंत राधेचा वेडा होता. राधा भगवंताची वेडी नाही, भगवंतच राधेचा वेडा आहे. कारण ह्याच्यावर मी सत्य कथा आहे. कारण एक वेळेस काय झालं, भगवान श्रीकृष्ण राधेच्या घरी गेले. राधेच्या घरी गेले असताना राधेनं दार बंद केलेलं होतं. तिच्या दाराला थाप मारली. मी म्हणले की मी भगवान श्रीकृष्ण हरी आलेलो आहे. मग त्यावेळेस ती राधा म्हणून म्हणाली, भगवान श्रीकृष्ण हरी कोण हरी? कारण मी कोण्या हरीला ओळखीत नाही म्हणली. माझ्या घरी हरीला जागा नाही म्हणली. माझ्या घरामध्ये किंवा माझ्या अंतकरणामध्ये हरीला जागा नाही म्हणली. माझा अंतकरणामध्ये फक्त तो श्रीकृष्ण आहे म्हणली. म्हणून जो भगवान श्रीकृष्ण हरी असेल त्यानं इथून जावं असं राधा म्हणाली. त्यावेळेस भगवान सांगू लागला, अगं राधे, मी तुझा भक्त, तू माझी भक्त आहेस, मी तुझा सखा आहे, मित्र आहे. आणि मग तू सख्याचा आवाज ओळखू शकत नाहीस, मला ओळखू शकत नाहीत. अगं मीच श्रीकृष्ण हरी आहे. अगं मीच श्रीकृष्ण विष्णू आहे. अगं मीच नारायण आहे. मीच पांडुरंग आहे. मीच राम आहे. असं तो तत्त्वज्ञान, आता न विचारता तत्त्वज्ञान राधेला तो भगवान श्रीकृष्ण सांगू लागलेला आहे. राधा गालातल्या गालात हसू लागलेली आहे. मग राधेनं सांगितलं की मी कोण श्रीकृष्ण हरी याला मी ओळखीत नाही. आणि जर तू आला असशील तर त्या झाडावर जाऊन बस. मग तो श्रीकृष्ण हरी म्हणून आला. आता त्या भगवंता, कारण श्रीकृष्णालाही राधेची भक्ती किती टोकाची आहे हे पाहायचं होतं. म्हणून तो सांगू लागला, मी जगाचा मालक आहे, मीच कृष्ण हरी आहे, मीच पांडुरंग आहे, मीच वासुदेव आहे, मीच माधव आहे, मीच केशव आहे. अनेक नावं तो सांगू लागला भगवान श्रीकृष्ण. त्यावेळेस तिनं सांगितले की मी तुला तत्त्वज्ञान विचारलं नसताना तू मला तत्त्वज्ञान सांगू नको. मी जगाचा मालक आहे, मी श्रीकृष्ण आहे, हरी आहे, केशव आहे, माधव आहे, अनंत आहे. हे मला मी तुला काय विचारले का? मी सांगितले की माझ्या घरामध्ये तुला एंट्री नाही, मी दार काढणार नाही. कारण ते झाड आहे, त्या झाडावर जाऊन बस. असं का म्हणालीस राधे? त्यावेळेस तिनं सांगितलं, तूच नारायण आहेस म्हणतोस ना, मग तुझ्या भक्ताला तुझ्या जीवनामध्ये वानर कसं काय केलास? मग त्यानं म्हणलं, कुणाला वानर केलं? अरे नारद मुनी महर्षी. कारण नारद त्यांच्या जीवनामध्ये नारायण भक्ती, कारण त्या भगवान विष्णूचे प्रिय भक्त असणारे. एक वेळेस त्यांनी काय केलं, त्या नारदाला कारण वानर केलं होतं. मग ती सांगणार की तू वानर केलास म्हणली, तुझ्या भक्ताला कोणी वानर करतो का? माझा कृष्ण तसा नाही म्हणली. म्हणून तुला माझ्या घरामध्ये प्रवेश नाही. मग तुला माझ्या घरामध्ये प्रवेश मिळणारच नाही. त्यावेळेस भगवान श्रीकृष्णाला राधेची भक्ती लक्षात आली. मग त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण हसून म्हणाले, राधे, मी कृष्ण आलेला आहे. कृष्ण आलेला आहे म्हणल्या तिनं लगेच दार उघडलं आणि गळाभेट केली. म्हणून आपल्या जीवनामध्ये भक्ती लागते. कशी लागते? हरिभक्ती. कारण तुम्ही भक्ती करता, हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ. तुमच्या बुद्धीमध्ये, मनामध्ये तो एकच देव असला पाहिजे. या जगामध्ये तर अनेक प्रकारची भक्ती आहे. आपण आपल्या जीवनामध्ये गणपती आलो की गणपतीची भक्ती, लक्ष्मी आलं की लक्ष्मीची भक्ती,
पुन्हा खंडोबा आला, बिरोबा आला, महादेव आला, अनेक प्रकारच्या भक्ती आहेत. पुन्हा शिवकथा आहे, रामकथा आहे, भागवत कथा आहे, कीर्तन आहे, प्रवचन आहे. पुन्हा दसरा आला की नंतर आई बसलेली आहेच. म्हणून आपली भक्ती ही कोणती करावी, कोणत्या एका देवाची करावी. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आपुला तो एक देव करुणी घ्यावा. जगद्गुरु तुकोबारायांनी एकच देव त्यांच्या जीवनामध्ये करून घेतलेला आहे, पांडुरंग परमात्मा. त्या देवाशिवाय ते दुसऱ्याला मानितच नाहीत. तुला माझं काय वाकडं करायचं असेल ती कर, असं भगवंताला भांडतात त्यांच्या जीवनामध्ये. म्हणून आपल्या जीवनामध्ये ही हरिभक्ती जर तुमच्या जीवनामध्ये असेल, आणि जो हरिभक्त आहे असा त्याच्या जीवनामध्ये ज्याची हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ आहे. असे या जगामध्ये हरिभक्ती करणारे दुर्लभ लोक विरळ होऊन गेलेले आहेत. जगद्गुरु तुकोबारा असतील, मीरा संत मीरा आहे, म्हणून कबीरदास आहेत, म्हणून ह्यांचंच जनाबाई आहे, ह्यांचंच नावं घ्यावं लागतात. आपल्या जीवनामध्ये त्या भक्तीमध्ये आपण मोडतच नाही. आपल्या जीवनामध्ये आपल्याला भक्तीच कळायला तयार नाही. एक तर दुसरी गोष्ट ही 9 विधा भक्तीला माऊलीने शिक्कामोर्तब केलेलाच नाही, आणि आपण तीच भक्ती आपल्या जीवनामध्ये करतो. म्हणून माऊली सांगतात, तुम्हाला भक्ती करायची असेल, हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ, वाचेची सुलभ रामकृष्ण. तुम्ही तुमचं मन, तुमचे इंद्रिय तुमच्या अधीन करून तुमच्या जीवनामध्ये वाचन रामकृष्ण हरिमंत्र तुमच्या जीवनामध्ये उच्चार करावा, असं माऊली अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये माऊली म्हणतात, रामकृष्ण नामे उन्मनी साधले, तयासी लादली सकळ सिद्धी. जर तुम्ही पहिल्या चरणामधल्या भक्तीमध्ये जर पात्र असाल तुमच्या जीवनामध्ये, कारण राधेसारखी भक्ती असेल, तुमची हरिबुद्धी जपे, हरिबुद्धीनं तुमच्या जीवनामध्ये त्या भगवंताचा जप केला असेल, नाम घेतला असेल, ध्यान घेतलं असेल, किंवा सुबुद्धीने तुमच्या जीवनामध्ये त्या भगवंताचं नाम घेतलं असेल, किंवा समबुद्धीने तुमच्या जीवनामध्ये त्या भगवंताचं नाम घेतलं असेल, तोच मनुष्य त्याच्या जीवनामध्ये जी उन्मनी साधना आहे. कारण उन्मनी साधनेमध्ये मनच राहत नाही, मन राहत नाही, बुद्धी राहत नाही. बुद्धीच्या पलीकडे गेलेली अवस्था आहे उन्मनी साधना. तिथं दृश्य काहीच राहत नाही, हे जगत काहीच दिसत नाही, मुक्त. तिथं फक्त एक आपलं स्वतःचं स्वरूप दिसतं, आणि त्या स्वतःच्या स्वरूपामध्ये जो लीन झालेला महात्मा आहे त्याला उन्मनी साधना असं म्हणतात. आणि ह्या उन्मनी साधनेपेक्षा जी उन्मनी साधनेमध्ये शुद्ध ज्ञान आपल्या जीवनामध्ये होतं, ही ज्ञानाची अवस्था आहे आपल्या जीवनामध्ये, ह्या अवस्था प्राप्त करून घ्यावी लागते. म्हणून रामकृष्ण नामी उन्मनी साधली, तयासी लादली सकळ सिद्धी. जर तुम्ही हरिबुद्धी जपे, कारण माऊलीनं सांगितल्याप्रमाणे जर तुमच्या जीवनामध्ये जप केला, नाम घेतलं, तरच तुमच्या जीवनामध्ये सकळ सिद्धी तुमच्या जीवनामध्ये प्राप्त होत असतात. अन्यथा तुमच्या जीवनामध्ये सकळ सिद्धी हे फक्त बोलायची कडीन बोलाचाच भात होतो. म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये संतानं किंवा माऊलीनं सांगितलेल्या एक शब्दाप्रमाणे आपल्या जीवनामध्ये आचरण करावं. मी तर माझ्या जीवनामध्ये अजून भक्तच झालो का नाही म्हणून हे चिंतन माझंच चालू आहे. मी तुमच्याबद्दल बोलतच नाही, मी अजून 59 रनिंग वय आहे, मी भक्त झालो का नाही ह्याचं चिंतन माझ्या जीवनामध्ये चालू आहे. असं अभंगाच्या दुसऱ्या चरणाचा भावार्थ होतो. अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये माऊली म्हणतात, सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले, प्रपंच निवाले साधू संगे. आता सिद्धी हा शब्द संस्कृत आहे, सिद्ध या धातूपासून तयार झालेला आहे. सिद्ध म्हणजे जो नित्य आहे, जो सत्य आहे. नित्य कोण आहे, सत्य कोण आहे? जे आपलं आत्मतत्व आहे तेच नित्य आहे, तेच सत्य आहे. आणि ते नित्य आणि जे सत्य आहे ते तुमच्या जीवनामध्ये ते सिद्ध करण्यासाठी, त्याच्या प्राप्तीसाठी आपल्या जीवनामध्ये हरिबुद्धी झाली पाहिजे. कारण तुमचं मन तुमच्या अधीन करून घेतलं पाहिजे.
मन अधीन करून तुमच्या जीवनामध्ये घेतल्यानंतर तुमचे इंद्रिय तुमच्या अधीन होतात. जन मन बुद्धी ज्याच्या अधीन आहे आणि जन नित्य असणाऱ्या सिद्ध असणाऱ्या त्या भगवंताचं नाम मुखानं घेतो, तोच धर्म आहे, तोच खरा धर्म आहे. हे सर्व शास्त्राचं सार आहे. हेच हरिपाठामध्ये माऊली सांगतात, सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले. कारण सर्व सिद्धी बुद्धी धर्म सर्व ह्या हरिपाठामध्ये सार रूपानं आलं. सार म्हणजे तुपच आहे. फक्त हे तूप आपल्या जीवनामध्ये नित्य नियमानं सेवन करावं. कुणाचं सेवन करा? जो नित्य आहे, जो सत्य आहे, त्याचं आपल्या जीवनामध्ये माऊलीनं सांगितलेल्या एक शब्दाप्रमाणे आपल्या जीवनामध्ये भक्ती करावी. आपली बुद्धी जी आहे, आपल्या बुद्धी कशी झाली पाहिजे? बुद्धी आपली समबुद्धी झाली पाहिजे, सुबुद्धी झाली पाहिजे, आपली हरिबुद्धी झाली पाहिजे. नाहीतर आपली जीवनामध्ये कुबुद्धी जर झाली तर कितीही दिवस हरिपाठ केला तरी आपल्या जीवनामध्ये त्या हरीची तर प्राप्ती होणारच नाही. कारण भक्तही आपल्या जीवनामध्ये होणार नाहीत. म्हणून सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले, प्रपंच निवाले साधू संगे. ज्यानं त्याच्या जीवनामध्ये कारण हरिबुद्धी जप केलेला आहे, हरिबुद्धी जपानं रामकृष्ण हरिमंत्राचा जप केलेला आहे. जो मन त्याच्या अधीन आहे, बुद्धी ज्याच्या अधीन आहे, त्याच्याच जीवनामध्ये हरिपाठ झाला. त्यानंच नित्य नियमाने हरिपाठ केला. मग तो संसारिक असू पारमार्थिक असू, त्याचा संसारामध्ये सुख शांती समाधान त्यालाच लाभत असतं. त्याच्या जीवनामध्ये त्याला साधूची संगत घडत असते. कारण त्याची सद्बुद्धी असते, त्याची समबुद्धी असते, त्याचीच हरिबुद्धी झालेली असते. तोच मनुष्य निवांत शांत समाधानी असतो, असं माऊली अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगतात. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये माऊली म्हणतात, ज्ञानदेवी नाम रामकृष्ण ठसा, येन दश दिशा आत्मा राम. आता आपल्या जीवनामध्ये आपण भक्त आहोत का नाही? आपली भक्ती खरी आहे का नाही? आपल्या भक्तीवर जर शिक्कामोर्तब करायचा असेल तर इथं शेवटच्या चरणामध्ये माऊलींनी शिक्कामोर्तब केलेला आहे. जर आपण या 3 चरणामध्ये जे माऊलींनी जे सांगितलेलं आहे, आपल्या जीवनामध्ये सद्बुद्धी आहे का? आपल्या जीवनामध्ये समबुद्धी आहे का? आपल्या जीवनामध्ये हरिबुद्धी आहे का? आपल्या जीवनामध्ये आपण मन आपल्या अधीन झालेलं आहे का? मनाला आपल्या अधीन करून घेतलेलं आहे का? आपण आपल्या जीवनामध्ये हे मन अधीन नसेल, हे इंद्रिय आपल्या अधीन नसतील तर आपण आपल्या जीवनामध्ये भक्तच झाला नाही. कारण या 9 विधा भक्तीला माऊलीने शिक्कामोर्तब केलेला नाही. वेद किंवा पुराणानं शिक्कामोर्तब केलेला नाही. माऊली तर ज्ञानाचा सागर आहेत, जगाचा मालक आहेत, त्यांनी शिक्कामोर्तब केला नाही. जगद्गुरू तुकोबारायांनी शिक्कामोर्तब केलेला नाही. मग आपण जे भक्ती करता, ही 9 विधा भक्ती करता, कीर्तन भजन श्रवण पूजा पाठ, हे 9 प्रकारच्या जी भक्ती आहेत आपल्या जीवनामध्ये करता. मग ह्या बंधनानं आपल्या जीवनामध्ये जे संसाराचं बंधन आहे, हे बंधनामधून तर मुक्त होणारच नाहीत. त्या आपण भक्तही आपल्या जीवनामध्ये होणार नाहीत. त्या भगवंताची प्राप्ती तर लय दूरची गोष्ट आहे. कारण येणे दश दिशा आत्माराम. आपल्याला कारण आपल्यातला आत्माराम दिसत नाही. मग या जगातला आत्माराम आपल्या जीवनामध्ये कधी दिसल आणि कधी आपल्या जीवनामध्ये त्या भगवंताची प्राप्ती होईल आणि कधी आपल्या जीवनामध्ये या बंधनामधून मुक्त होऊ. कारण आपल्या जीवनामध्ये 3 बंधन आहेत. कारण त्या बंधनामधून मुक्त झालं पाहिजे. अनिष्ट बंधन, कारण मिष्ट बंधन आणि मिश्र बंधन, हे 3 बंधनामधून मुक्त होण्यासाठी तुमच्या जीवनामध्ये काय केलं पाहिजे? पहिल्या सुरू मन तुमच्या ताब्यात घेतलं पाहिजे, इंद्रिय तुमच्या ताब्यात असलं पाहिजे आणि तुमची निष्काम कर्म केलं पाहिजे. तुमची समबुद्धी पाहिजे, सद्बुद्धी पाहिजे, हरिबुद्धी पाहिजे. तोच या जगामध्ये भक्त आहे. त्यालाच भक्त म्हणून ज्ञानोबाराय शिक्कामोर्तब करतात. बाकीच्या जे भक्ती करतात त्याला भक्त म्हणून ज्ञानोबाराय
शिक्कामोर्तब करीत नाहीत. संत तर ती पुढची व्याख्या आहे. संत तर सोडून द्या. तुमच्या जीवनामध्ये तुम्ही भक्त आहात का नाही? माऊलीनं जो शिक्कामोर्तब केलेला आहे या व्याख्येमध्ये किंवा या माऊलीनं सांगितलेल्या शब्दामध्ये तुम्ही बसता का नाही, याचं मी माझ्या जीवनामध्ये आत्मपरीक्षण करतो. तुम्हीही तुमच्या जीवनामध्ये आत्मपरीक्षण करावं आणि माऊलीनं सांगितलेल्या एका शब्दाप्रमाणे आपण भक्त होण्याचा तरी आपल्या जीवनामध्ये प्रयत्न करावा. असं या अभंगावर माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे, माझ्या ज्ञानाप्रमाणे मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. झालेलं चिंतन या चारही भावंडाच्या चरणी शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्पशा शिवेला पूर्णविराम. तुकाराम 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 तुकाराम. बोला पुंडली गौरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.